गणपती बाप्पा मोरया. द स्टोरीज या माझ्या मराठी युट्यूब चॅनल वरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला. महारवाड्यातल्या आपल्या खोपटाच्या भिंतीला लागून संध्या बसला होता. शेजारी इटूबाई बसला होता. दोघांची अंग उघडी होती. कमरेभोवती गुंडाळलेले हात दोन हात धडपे सोडले तर दोघांची अंग उघडी होती. ऊन मोठं गमतीदार लागत होतं. अंगातलं मांस गरम होत होतं. संध्या 40 वर्षांचा होता. रुंद खांद्याचा आणि खुजट. त्याच्या गालाची हाडं वर आली होती. डोळे बारीक होते. ओठावर ओठभर मिशा नव्हत्या. दोन्ही कडांना 4-4 करडे केस होते. चालताना तो नेहमी मान खाली घालून चालत असे आणि आपल्या बारीक डोळ्यांनी अस्वस्थपणे इकडे तिकडे बघत असे. संध्यापेक्षा इटूबा 2-3 वर्षांनी जरा मोठा होता. हाडापेलानं लांबार होता. रंगानं ठार काळा होता. तो चालताना लांब लचक धांगा टाकी आणि डावा खांदा उडवी. जेव्हा तेव्हा थुंके. काळ्या तुकतुकीत पाठीवर उन्हाचा चपाटा लागून ती खाजू लागली तेव्हा संध्या हल्ला. उफराट्या हातानं पाठ ओचकारीत म्हणाला, इटूबा, आणि तेवढ्यावरच थांबला. बोलताना नेहमी सावकाश बोलण्याची त्याची ढब होती. इटूबा गुडघ्याला हाताची मिठी घालून खाली बघत बसला होता. आपल्या पायांवरच्या टरारलेल्या शिरा न्याहाळून मनाशी म्हणत होता, च्या बायलीला खाण्यापिण्याच्या आबाळीनं गडी खराब झाला. पायांवरल्या शिरा पाक दिसायला लागल्या. ध्यानात आलं तेव्हा मान वर करून त्यानं बघितलं. संध्याचा निबरट चेहरा कावेबाज झाला होता. मघा सुरू केलेलं वाक्य त्यानं पुरं केलं. गड्या, काहीतरी वशीट खाया हवं. जीभ आळणी झाली माझी. इटूबा भुकेनं नेहमी हाडाडलेला असे. काम करायचा त्याला कंटाळा होता. त्याची 53 टिकली बायको लांड्याला बड्या करी. बारीक सारी कामं करून पसा कुर्ता मिळवी. त्यावरच तो जगे. बायकोची शिवीगाळी कोडग्यासारखी ऐकून घे आणि आडोशाची जागा बघून ताणून देई. संध्याच्या बोलण्यावर तो पिवळे दात दाखवून हसला. बोलला, भाकरीचा तुकडा मिळणं मुश्किल आणि वशीट कुठलं र खातोय बांबलीच्या. हे खरं, भाकरीचा तुकडा मिळणं मुश्किल होतं. सुगी सराई लांब होती. पसाबूर जोंधळे बाजारात नेले की रुपया येत होता. त्यामुळे चांगलं भरण्याचे कुणबी देखील दारात आलेल्या म्हारापोरांना पदरात काही न टाकता हुसकून लावत होते. मग कोंबडी किंवा बकर मिळणार तरी कुठनं. बूड उचलून संध्या चौड्यांवर आला. थोडा पुढं सरकला आणि बोट नाचवीत म्हणाला, आर साखरांच्या खाणार, त्याला देव देणार. साकड्याच्या जीवाला वाटलं ते खाल्लंच म्हणून समज. संध्या अल्पसंतुष्ट होता. सावध होता. एखादा कपडा, भांड, भाराभर वैरण, लाकूड, कोंबडी असल्या फालतू वस्तूंवर त्याचा डोळा असे. मोठ्या बिलंदरपण सावचित्तपण तो त्या लांबवी. कधी त्याची चपाई उघडकीला येई. गावातला एखादा शेतकरी 4 शिव्या हसडी. ताकदीनं भारी असला तर 10-5 लाथा घाली. संध्याला एवढ्या जोरानं बोलताना ऐकून इटूबाचा मुखवटा विचारी झाला. अदमासानं त्यानं खडा टाकला. अमीनभाई मुलाण्याचा इलायती कोंबडा हेरला हायस जणू. पर सांभाळले का? घालवला बिलवलास तर जित्ता सोडायचा नाही तो लांडभाई. आर सोड, गावायला काय कच्च्या गुडचा चेला नाही मी. चालता चालता काटा काढीन कोंबड्याचा. इटूबा हरकला, कारण त्याचा होरा अचूक निघाला. कसं ओळखलं? काय, अरे चोराच्या वाटात चोरालाच ठाव्या. ए र चोर, अरे चोरी करावी मर्दानं, तुझ्यावानी मिलमिशाचं काम नव्हते. इटूबाचा चेहरा पडला. चोरी दरोड्याच्या गोष्टी त्याला जमण्यासारख्या नव्हत्या हे खरंच, पण नेटानं बोलला तो. आपण नाहीच तसलं. गळ्यात माळ हाय माझ्या. हाराने होणार नाही आपल्या हातानं. आणि हाडकी हाडुकी करतोस ते र, त्याला काय बाट हाय? आपला धंदाच तो. पर खाण्या व्यक्ती माळ मातूर गळ्यातनं काढून ठेवतो बरं का. संध्यालाही हे पटलं. मेलेल्या गुरांना ओढणं पाडणं, त्यांचं मांस खाणं हा धंदाच तो करायला पाहिजे. गळ्यात पंढरीची माळ असली म्हणून काय झालं, त्यावेळी ती काढून दूर ठेवायची म्हणजे भागलं. इटूबा एवढं पाळत होता. मात्र हेही एक परीने विशेषच होतं. संध्या आणि इटोबा हे सहसा सच्चेपणानं वागत नसत आणि ते त्यांच्या फायद्याचं होतं. सच्चेपणानं वागणं हे गैरफायद्याचं ठरावं असंच त्यांचं जीवन होतं. फौजदारी कायदा, नीती, मालमत्तेचे हक्क
या शहाण्या लोकांच्या मते आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी लक्षात ठेवल्याच पाहिजेत. अशा गोष्टी ते कधीही लक्षात घेत नसत. मग संध्याचा निश्चय ऐकून विठोबाच्या तोंडालाही पाणी सुटलं आणि लाचारीनं तो म्हणाला, संदीपानं मला बी खाऊन लय दिस झाल्यात. गेल्या 4-8 महिन्यात गावात जनावरच मेलं नाही. एवढं बोलून जरा वेळ तो गप्प राहिला आणि मग विलक्षण धांदरटपणानं बोलला, बघ गड्या, उडव मुलाण्याचा कोंबडा. संध्याचा चेहरा विचारी झाला होता. काळजीच्या स्वरात त्यानं उत्तर दिलं, कोंबड्याचं नाही जमायचं विठोबा. का र? अरे उद्या आमुषा, भल्या रात्रीला जाऊ आणि वडू खुराड्यातनं कोंबडा. मुलाने नाही सावध व्हायचा. येड्या, बीबी हातरुणात यायचं टाइम ते. अरे पण गाडवीच्या एक कोंबडा आणून कुणाच्या नाकाला लावतोस? तुझ्या माझ्या घरात मिळून माणसं 10. काय वाटणीला येणार? आडजीब माखली आणि परजीबीनं बोंब ठोकली असं व्हायचं. घरात आणायचंच कशाला? दोघं रानातच शिजून आणून खाऊ की. विठोबाची ही कल्पना एरवी संध्याला पटली असती. नाहीतरी चोरीचा कोंबडा घरात शिजायला बोंबाबोंब होणारच. तो रानातच शिजवणं योग्य. 10 माणसात गोळगोळा होता कामा नये. पण विठोबा इतक्यात वाढू बोलला नाही. पर आता सांगतो. अरे अस्तुरी पोटूशी हाय, तिला खावं वाटतया. हा असा तिढा होता. संध्याची काळी बेरी बायको फार दिवसांनी पोटोशी राहिली होती आणि तिला काय वाय खावं वाटत होतं. रानातली खरपूस काळी माती, कारलं, वाळू, भगर, शेव, नाना पदार्थ खावे वाटत होते. काल रात्री पत्कल घालून ती बसली होती. बसल्या बसल्या संध्याला तुकडा वाढत होती. वाढता वाढताच एकाकी बोलली होती, गावातल्या जित्राबासनी बिरोगडा येईना. मला कोरड्याच खावं वाटतंय, वासना झालीया. आणि मग संध्यानं तिला सांगितलं होतं मी काहीतरी व्यवस्था करतो म्हणून. पोटुशीपणाची ही भानगड ऐकली तेव्हा विठोबा मनी उमगला. बोलला, संध्या गड्या, मग मातूर मोठं जित्रा पाहिजे. अरे कोंबड्यानं उद्दी जायचा नाही, समजा मारवाडा जेवला पाहिजे. उन्हाचा चपाटा आता भलताच लागू लागला होता. ते खाण्यातला गोडवा निघून गेला होता. मारुतीच्या देवळापाठीच्या लिंबाखाली जावं आणि गार सावलीत ताणून द्यावी असा विचार एकाएकी विठोबाच्या मनात आला. तो न बोलता उठला आणि बगळ्याच्या पायानं लांबलचक डांगा टाकीत गेला. संध्या उगाच मान खाली घालून बसला होता. मनातल्या मनात काहीतरी तंत्र जुळवीत होता. विठोबा उठून गेल्याचं त्याच्या ध्यानात आलं, पण तिकडे त्यानं बघितलंच नाही. जरा वेळानं तोही उठला, बाजूच्या फुफट्यात थुंकला आणि तरसासारखी मान खाली घालून कुठेतरी गेला. गणा पाटलाचा खोंड मिळाल्याची बातमी लगेच सगळ्या गावात झाली. जो तो हळहळला, कळवळला. पाटलाच्या खोंडासारखा खोंड गावात नव्हता. रंगानं कोसला, अंगानं भरला, अक्कडबाज शिंगाचा पाटलाचा त्याच्यावर भारी जीव होता. लोखंडाच्या पाटीतून पाटील त्याला वरचं दूध पाजीत. हिरव्या कडब्याशिवाय त्याच्या पुढे चिपाट टाकीत नसत. थानावर बांधलेला तट्टासारखा हा कोवळा खोंड रानातल्या झोपडी पुढं सावलीला बांधलेला असायचा. गणा पाटलाही त्याच्यावर लेकरागत माया होती. असा हा खोंड काही आजारी नव्हता. एकाएकीच मेला. खोंड मेल्याची बातमी समजली आणि महारवाड्यातली महार गारवंडासारखी पाटलाच्या वस्ती पुढे उतरली. त्यात संध्या होता, विठोबा होता. पाटलाचा जाणता पोरगा खोंडाच्या तोंडावर हात फिरवीत म्हणत होता, अरे तुला कंदी 4 बोटानं शिवलं नाही. अरे तू माझ्या घरामोर हत्तीवानी सोबत होतास. त्याच्या डोळ्यातून धारा वाहत होत्या. पाटलाची धाकटी पोरगी गळा काढून रडत होती. पाटलाचं करबन काळ कुत्र कुणावर न भुंकता उगीच बसून राहिलं होतं. स्वतः पाटील डोईवरचं पागोट गुडघ्याला अडकवून बसले होते आणि पाटली त्यांना सारखं म्हणत होती, अगं पोराला समजावा की कवा झळणं रडतया. पाटलिनीचे हे शब्द अंगणात गुडघे मोडून बसलेल्या संध्याने ऐकले आणि जागचा उठून तो खोंडापाशी गेला. मान हलवून चुकचुकला आणि डोळ्यात पाणी आणून पाटलाच्या पोराला बोलला, झाली गोष्ट होऊन गेली. रडून ते का माघारी येतोय काजी? उठा, नेऊ द्या आम्हाला आता. दुखानं वेडा झालेला पोरगा दिवसलेल्या नागासारखा अंगावर आला. ओरडला, तुम्ही चालतं बडव्यानो, माझा खोंड द्यायचा नाही तुम्हाकडं. तुम्ही शिवू नका त्याला. मी माझ्या पोरावानी हातानं माती देऊन त्याला. हा भडीमार ऐकून संध्याने चेहरा अपराधी केला, पण तो जागचा हल्ला नाही. उलट पाटलाकडं मुखवटा फिरवून बोलला, आता जी पाटील सांगा की हेसनी काय? माझ्याच अंगावर येते ती. पण पाटील उत्तर देण्याच्या आत पोरगा कडाडला, तू हातनं जातोस का नाही संध्या? विनाकारणी माझं पित्त खवळू नगस. समोर आशेनं बसलेल्या महारांत फुटफुट चालू झाली. विठोबा मनी चिडला. त्याने सारे बेत आखले होते. पाटलाच्या खोंडातला मोठा वाटा तो घरी नेणार होता. जनावर ओढून राखण्याबद्दल पाटलानं घातलेलं जोंधळे नेणार होता. त्याची सुगरण अस्त्री भल्या मोठ्या भांड्यात कोरड्यात शिजवणार होती.
ते मनसोक्त खाऊन हा लिंबाच्या सावलीला जाऊन झोपणार होता. पाटलाच्या पोराला अक्कल नव्हती. असला सोन्याचा घास तो मातीत घालणार होता. भान न राहून विठोबा ओरडला, काय येड का काय तुम्ही पाटील? आशेनं बसलोय आम्ही, आमच्या मुखात जाऊ दे की घास. इतका वेळ पाटलाच्या खोंडाचं एक मनगटासारखं गुडस दोन्ही हातात मकेच्या कणसागत धरून त्यावरचा मांस दातलणारा किसना सावरून बसला. म्हणाला, होय होय, सोन्यासारखा खून का बरं मातीत घालता? होऊ द्या आमासनी मेजवानी. आणि मग मात्र पाटील, पाटली आणि पाटलाचा पोरगा यांनी गहजोब केला. अरे माणसं म्हणावं की राखीस म्हणावं तुम्हाला? आमचं काळीच फाटलंय आणि तुम्ही मेजवानीच्या भाषा बोलताय. असं ओरडून ओरडून पाटलांनी सगळी महार हाकलून लावली. पोराने संतापाने त्यांच्यावर ढेकळं फेकली आणि त्याच वर्षी गरीबासारखा बसलेला कुत्रा चवताळून त्यांच्या अंगावर गेला. किसनाच्या कमरेचं अपर धोतर त्यानं फाडून टाकलं. ओंगळ शिव्या देत महार पळाली आणि पडलेल्या चेहऱ्याने महारवाड्यात आली. महारणींनी सरपण काटकी जमवून ठेवली होती. मीठ मिरची सौदा गोळा केला होता. त्यांची विलक्षण निराशा झाली. कडाकडा बोट मोडून त्यांनी पाटलाची आईमाई उद्धरली. विठोबा मान खाली घालून आपल्या खोपटात गेला तेव्हा त्याची बायको वस्कन अंगावर आले. हात मुर्द्या, कशाला आला कापूशी तोंड घेऊन? मग तो घरात ठरलाच नाही. संध्याकडे आला. आजूबाजूला कुणी नाहीस बघून त्याला म्हणाला, संध्या, पाटलाच्या पोराला होईम आला का आपला? खोंडाला ईद चारताना त्यानं बघितलं का? नाही, मी मध्यान रातचं गेलो होतो. त्यानं बघितलं नाही मला. गड्या, हे काम वाईट झालं आपल्या हातनं. पाटील लय कळवळला आणि केल्यासारखं काय मिळालं बी नाही. मुखात घास गेला बी नाही. संध्या काहीच बोलला नाही. काही वेळ विठूबाई गप्प राहिला आणि मग एकाएकी घाईला येऊन बोलला, बरं मग मुलानाच्या कोंबड्याकडे कवा बघायचं बरं? अशा प्रकारे त्यांनी आपला पुढचा बेत आखण्यास सुरुवात केली. तर कशी वाटली ही माझी स्टोरी कमेंट मध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या द स्टोरीज मध्ये. धन्यवाद.